राज्यामध्ये मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतंय। काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय तर काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे। गारपिटीमुळे देखील शेतीचं नुकसान झालंय। महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। इंधनासाठी शेतकऱ्यांकडून सातबाऱ्याची मागणी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत आणि असं करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। राज्यात डिझेल पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील केलं गेलं आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आपल्यासोबत। मामा, काय सांगाल, राज्यात पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे? नुकसान 100% काही ठिकाणचं जोरात झालेलं आहे, काही ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी दुष्काळ आहे, काही ठिकाणी गारपीटमुळे नुकसान झालंय। या बाबतीमध्ये कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही पंचनामे करण्याचे, नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तो पंचनाम्याचा अहवाल आमच्याकडे आल्यानंतर निश्चित प्रकारे त्या शेतकऱ्याला मदत केली जाईल। राज्यामध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांना सातबाऱ्याची मागणी केली जाते, त्यावर काय सांगणार राज्याचे कृषी? जो कोण असा पेट्रोल पंपवाला डिझेल करेल त्याच्यावरती 100% तिथल्या असणाऱ्या कलेक्टरच्या माध्यमातून कारवाई केली जाईल। अशी कुठलीही सक्ती किंवा काय नाही। आणि या राज्यामध्ये डिझेलचा आणि पेट्रोलचा साठा हा व्यवस्थित आहे, त्यामुळे कुणीही शेतकऱ्यांनी, मी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आवाहन केलंय, जाहीर केलंय, मी तुम्हाला कृषी मंत्री म्हणून जाहीर करतो, शेतकऱ्यांना आवाहन करतो की डिझेल पेट्रोल राज्यामध्ये खूप आहे, त्यामुळे विनाकारण कुणीतरी अफवा पसरवतंय आणि पळपळ करते, लाईन लावते, बॅलर घेतात, ट्रॅक्टर, असं कुठेही नाही। आपल्याकडे साठा भरपूर आहे, त्यामुळे काळजी करू नका, लाईन लावू नका, डिझेल पेट्रोल व्यवस्थित आपल्याला मिळेल। इंदापूर तालुक्यात उजनी धरणग्रस्तांनी काल 2 दिवसापूर्वी एक आंदोलन केले, आमची शेती आम्हाला द्या। 100% त्यांच्या मागण्या उजनी धरणग्रस्ताच्या रास्त असतील, त्यांची जर शेतीच असतील तर नक्की त्यांना ती शेती मिळाली पाहिजे। इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।